नमस्कार. आजच्या वेळेत बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.2 मधला प्रश्न क्रमांक 4. त्याच्यामधलं तिसरं गणित काय दिलं आहे 5.2 आणि 5.3. ह्याचं काय करायचं आहे, या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला काढायचं आहे. ओके, या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या काढायची. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित नंबर 1 आणि 2 बघितलं प्रश्न 4 मधलं. त्याच पद्धतीने आपल्याला काढायचे आहेत ह्या 2 संख्यामधल्या परिमेय संख्या. ओके, तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, या दोघांना 1/2 ने गुणावं लागेल. ओके, 1/2 गुणिले 5.2 अंकी संख्या 5.20. 2च्या इथं पुढे 0 वाढवला, इथं पण 0 वाढवला आहे. 5.20 अधिक 5.30. ओके, आता या दोघांची बेरीज करूया. 5.20 आणि 5.30 किती होतात 10.50. आता याने आपल्याला भागायचं आहे. बे एक बे, बे पंचे 10, पॉईंट इकडे, बे दुणे 4, 1 शिल्लक राहिला, बे पंचे 10. ओके, तर उत्तर किती आलं 5.25. ही झाली पहिली परिमेय संख्या. आता काय करायचं आहे, तर ह्या परिमेय संख्येची एकदा ह्याच्यासोबत बेरीज करायची म्हणजे दुसरी परिमेय संख्या मिळेल, आणि एकदा ह्याच्यासोबत बेरीज करायची. ओके, तर आता आपण पहिली 5.20 सोबत करूया. 1/2 कंसामध्ये 5.25 हे लिहिले अधिक 5.20. तर या दोघांची बेरीज किती होते 5.25 अधिक 5.20 10.45. ओके, 10.45 झाला. आता आपण त्याला भाग घालूया. बे के बे, बे पंचे 10, पॉईंट, बे दुणे 4, 5 शिल्लक राहिले, बे दुणे 4, 1 शिल्लक राहिला, 0 दिलं आहे, बे पंचे 10. ओके, उत्तर किती आलं 5.225. ही झाली दुसरी परिमेय संख्या. आता तिसरी पण अशी सोडवायची. एकदा आपण 5.20 सोबत बेरीज केली, आता 5.30 सोबत बेरीज करूया. 1/2 गुणिले 5.25 अधिक 5.30. ओके, पॉईंट येते. 1/2 या दोघांची बेरीज किती 5.25 अधिक 5.30 10.55. ओके, आता यांचा दोघांचा भागाकार करायचा आहे. बे के बे, बे पंचे 10, पॉईंट, बे दुणे 4, 1 शिल्लक राहिला, बे साती 14, आता अजून एक शिल्लक राहिला, 0 दिला, बे पंचे 10. ओके, 5.275. ही झाली तिसरी परिमेय संख्या. पहिल्या परिमेय संख्येवरून आपण 2 परिमेय संख्या काढल्या. ओके, 5.25, 5.225 आणि 5.275. ओके, धन्यवाद.